नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपन्याबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्या उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर फोकसमध्ये राहणार आहे काही अपडेटमुळे. तर चला आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले बोलूया सिग्नेचर ग्लोबल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सिग्नेचर ग्लोबल टू इन्व्हेस्ट रुपीज 4,800 कोटी ऑन न्यू हाऊसिंग प्रोजेक्ट्स इन गुरुग्राम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सिग्नेचर ग्लोबल इंडिया लिमिटेड ही कंपनी स्ट्रॉंग कन्झ्युमर डिमांडमुळे आणि आपला बिझनेस वाढवण्याकरिता गुरुग्राममध्ये लक्झरी हाऊसिंग प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी 4,800 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि याच अपडेटमुळे सिग्नेचर ग्लोबल इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया विक्रांत इंजिनिअरिंग बद्दल. तर मित्रांनो, विक्रांत इंजिनिअरिंग बॅक्स सोलर EPC ऑर्डर वर्थ रुपीज 459.20 कोटी फ्रॉम NTPC रिन्युएबल एनर्जी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, विक्रांत इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला इंडियाच्या रिन्युएबल एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर स्पेसमध्ये ग्रो करण्यासाठी एक जबरदस्त ऑर्डर मिळाला आहे. NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कडून 459.20 कोटी रुपयांचा. आणि याच अपडेटमुळे विक्रांत इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, सात्विक ग्रीन एनर्जी सेक्युअर ॲडिशनल रुपीज 16.74 कोटी सोलार पंप ऑर्डर फ्रॉम MSEDCL. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेडला 1,000 सोलार वॉटर पंप्सच्या डिझाईन, मॅन्युफॅक्चर, सप्लाय, ट्रान्सपोर्टेशन, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग आणि कमिशनिंग करिता महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड कडून ऑर्डर मिळाला आहे. PM कुसुम बी स्कीमच्या अंडर. आणि याच अपडेटमुळे सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज पिक्स अप 34.21% स्टेक इन ट्रान्सकॉन इंड इन रुपीज 250 कोटी डील. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेड ही कंपनी ट्रान्सकॉन इंड या कंपनीचे ॲक्विजिशन करणार आहे. आणि मित्रांनो, प्रीमियर एनर्जीजने यामध्ये 34.21% इक्विटी स्टेक खरेदी केला आहे. 250 कोटी रुपयांचा, जो कंपनीने कंप्लीट केला आहे. आणि याकरिता कंपनीने पहिले ट्रान्झॅक्शन देखील केले आहे. आणि मित्रांनो, रिमेनिंग ट्रान्झॅक्शन कंपनी फेब्रुवारी 2026 पर्यंत कंप्लीट करेल अशी अपेक्षा आहे. आणि याच अपडेटमुळे प्रीमियर एनर्जीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 1:5 रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि याकरिता कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे उद्याची, म्हणजे 26 डिसेंबर 2025 ची. आणि याच अपडेटमुळे उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर नुवामा वेल्थ मॅनेजमेंट ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NBCC साइन MOU विथ मुंबई पोर्ट ऑथॉरिटी फॉर डेव्हलपमेंट ऑफ COG कॉम्प्लेक्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केला आहे. कोणासोबत? बोर्ड ऑफ मुंबई पोर्ट ऑथॉरिटी सोबत. कशासाठी? मुंबई पोर्ट लँडवर CGO म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिस कॉम्प्लेक्स डेव्हलपमेंट
साठी हा एग्रीमेंट साईन झाला आहे आणि याच अपडेटमुळे NBCC इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया बिर्ला ग्रुपची दिग्गज कंपनी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट कमिशन्स 1.8 मिलियन टन्स पर एनम ॲडिशनल कॅपॅसिटी बूस्ट ग्लोबल सिमेंट कॅपॅसिटी टू 194.06 मिलियन टन्स पर एनम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडने न्यू 1.8 मिलियन टन्स पर एनमची कॅपॅसिटी ॲड केली आहे. 0.6 मिलियन टन्स पर एनमची कॅपॅसिटी ॲड केली आहे महाराष्ट्राच्या धुले येथे आणि रिमेनिंग 1.2 मिलियन टन्स पर एनमची कॅपॅसिटी ॲड केली आहे राजस्थानमध्ये या लोकेशनवर. आणि यानंतर अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडची टोटल डोमेस्टिक ग्रे सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे 188.66 मिलियन टन्स पर एनम पर्यंत. आणि याच अपडेटमुळे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी मदरसन न्यू एनर्जी लिमिटेडच्या थ्रू ओनेगा सोलार प्रायव्हेट लिमिटेडचे ॲक्विजिशन केले आहे, जिला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात OSPLSPV. आणि मित्रांनो, आता ही जी कंपनी आहे ओनेगा सोलार प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी आता संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडची इनडायरेक्ट सबसिडरी कंपनी बनली आहे. आणि याच जबरदस्त अपडेटमुळे संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी डिक्लेअर कमर्शियल ऑपरेशन ऑफ 69.04 मेगावॅट कॅपॅसिटी ॲट खावडा 1 सोलार प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने गुजरातमध्ये आपल्या खावडा 1 सोलार PV प्रोजेक्ट येथे ॲडिशनल 69.04 मेगावॅट सोलार कॅपॅसिटीचे कमर्शियल ऑपरेशनचे अनाउन्समेंट केले आहे. आणि यानंतर NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या ग्रुपची टोटल इन्स्टॉल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी वाढून झाली आहे 7,996.30 मेगावॅट. आणि याच अपडेटमुळे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया SJVN लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, SJVN लिमिटेडने आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी SJVN ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या थ्रू राजस्थानमधला 1000 मेगावॅटचा बिकानेर सोलार पॉवर प्रोजेक्टचा कमर्शियल ऑपरेशन डेट डिक्लेअर केले आहे. आणि यामुळे कंपनीचा इंडियाच्या क्लीन पॉवर जनरेशन कॅपॅसिटी मजबूत झाला आहे. आणि याच जबरदस्त अपडेटमुळे SJVN लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला 1 मंथ US कन्सेशन मिळाला आहे. कशासाठी? टू बाय रॉसनेफ्ट ऑइल असे प्रोसेसच्या थ्रू अपडेट आली आहे. आणि याच अपडेटमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो IRFC, म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. तर मित्रांनो, IRFC या कंपनीने लोन ॲग्रीमेंट साईन केला आहे DFCCIL सोबत 9,821 कोटी रुपयांचा. कशासाठी? टू रिफायनान्स वर्ल्ड बँक डेप्ट. मित्रांनो, याच अपडेटमुळे IRFC ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या
व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.